स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि आज प्रियाताई येणार आहे. त्यांना आठवड्यातून एक सुट्टी असते, तर त्या आज येणार आहेत. त्यांच्यासाठी मी आज दुपारीच बिर्याणी बनवणार आहे आणि त्या गेल्यानंतर आम्हाला संध्याकाळी परत फार्म हाऊसवरती पण जायचं आहे, कारण आई पप्पा फार्म हाऊसवरती आहेत आणि त्यांनी आज आम्हाला तिकडे बोलवले. तर म्हटलं चला, शिवमची शाळा सुटली ना, त्याचा क्लास पण असतो, तो क्लास झाल्यानंतर आम्हाला संध्याकाळी शेतात जायचं आहे आणि उद्या किंवा परवा परत यायचे. तर चला, तर बिर्याणी कशी बनवते, एक बिर्याणीचा मी व्हिडिओ पण शूट केला होता रेसिपीचा, एकदम सोपी आणि झटपट कुकरमध्ये बिर्याणी कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगितलं होतं. तर तो व्हिडिओ पण ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर जाऊन पहा, डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकते. तर आज मी म्हणजे पातेल्यामध्ये बिर्याणी बनवणार आहे आणि सिम्पलच आहे, काही अवघड रेसिपी नाही आहे. तर जमलं तर ते पण तुम्हाला दाखवेल कशी बनवते. तर बिर्याणीसाठी लागणारी बेसिक तयारी मी करून घेते. इथं कांदा वगैरे कट करून सगळं तयारी अगोदरच केली ना, मग करायला पण पटकन पटापट सोपं जातं नाही का. म्हणून आता इथं कांदा, टोमॅटो, मिरची सगळं मी कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग फास्टमध्ये आपली बिर्याणी होईल. तोपर्यंत आता चिकन मी थोडंसं गरम पाण्यात उकळायला ठेवले. तोपर्यंत आता कांदा वगैरे कट करून घेते. आता इथे मी चिकन शिजायला टाकलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवते. गरम आहे, गरम. एक मिनिट. हे बघा, इथं आपलं चिकन शिजते आणि थोडी जास्तच बिर्याणी आज मी बनवते, कारण उरलेली संध्याकाळी मला फार्म हाऊसवर पण घेऊन जायची. तर चिकन शिजते आणि इथं तांदूळ पण मी भिजत घातलं आहे. आता तुम्हाला मागच्या वेळी मी ट्रिक सांगितली होती, जेवढा तांदूळ त्याच्या डबल पाणी बिर्याणी शिजायला आपण टाकायचं आहे. म्हणजे जो बिर्याणीचा व्हिडिओ आहे ना, सोप्या पद्धतीने कशी बिर्याणी बनवायची कुकरमध्ये, त्यामध्ये मी ही ट्रिक सांगितली होती. त्याच्यामुळे आपली बिर्याणी छान अशी सुटसुटीत पण होते आणि छान शिजल्या जाते, एकदम अशी गजगज आणि चिखल होत नाही त्याचा. तर आता इथे थोडा वेळ मी हे तांदूळ भिजत घातलेत, म्हणजे आपली बिर्याणी लवकर शिजते. चिकन तर शिजते थोडा वेळ. तर प्रियाताईंची वाट पाहते मी. त्यांना बस भेटलेली नाही आहे, फोन झाला होता माझा, तर अजून बस काही भेटलेली नाही आहे. स्टॉपवर येऊन थांबलेल्या आहेत त्या. फार जास्त वेळ लागत नाही तिथून इथे येण्यासाठी, एक हार्डली अर्धा तास लागतो. पण काय होतं, बस कधी कधी लवकर भेटत नाही. हे गुलाबाची झाड आहेत, त्या दिवशी आणली होती आम्ही नगरला गेलो होतो तेव्हा. आणि बघा ना किती सुंदर दिसतं हे व्हाईट कलरचं झाड. पण आता हे फुलं थोडेसे सुकलेत, कारण उमलून त्यांना बऱ्याच दिवस झालं होतं, त्याच्यामुळे हे सुकलेत. पण इतकं छान वाटतं ना इकडं बघितल्यानंतर. आणि इथं हे छोटेसे बटन गुलाब आहेत, पण मला असं वाटतं काहीतरी याचा प्रॉब्लेम झाला आहे, कारण बघा या कळ्या अशा हिरमुसलेत, म्हणजे फुलांनी अशी मान का टाकली काही समजत नाही आहे. हे बघा असे छोटेसेच आहेत, पण असे हे झाले, त्यांनी माना टाकल्यात. इथे तर बघा किती छोटी आहे, पाणी पण आहे, म्हणजे ओलं आहे याच्यात, पण काय झाले काय समजत नाही आहे, कशाने झाले काय माहिती. आता मी हे खोडते, सध्या पूर्ण उमलला असेल का काही समजतच नाही आहे काय झाले नेमकं. ते तोडून टाकते. याची साईज एवढीच असते का मोठी होती काही लक्षात येत नाही माझ्या. तर प्रियाताई आलेले आहेत, आता मी त्यांना चालेल स्टँडवरती आणायला. तर चला. ॲक्च्युली प्रियाताईंची तब्येत थोडी बरोबर नाही आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं, म्हणून त्या येणार होत्या, तर त्यांनाच आणायला मी निघते.
चावी घ्यायची राहिली. चलो आता घेऊन येते त्यांना. सांगितलं की आता स्टँडवर सोडायला आले मी. आणि एक बस स्टँडवरती आली. ताईंना एस टीला बसवून दिलं. आता मी घरी आले आणि सामान काय काय न्यायचं ना त्याची तयारी चालली. मग इथं पिशवी भरलेली आहे. याच्यात थोडंसं भाजीपाला आणि ते भरलेलं आहे. आणि थोडंसं सामान जे आईने सांगितलं होतं मला आणायला ते घेतले. आता घरातलं थोडंसं आवरावर करते. आणि इथे ठेवायला लागलेले मी चहा, कारण आज दिवसभर थोडं रेस्ट नाही झाली त्यामुळे थोडासा चहा घेऊन फ्रेश होते. ओके चला भेटूयात थोड्या वेळाने. तर आता आम्ही निघालेलो आहोत फार्म हाऊसवरती. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.